बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। प्रशासन डरता है, आमच्या एका बहिणीने आणि तिच्या 3 वर्षाच्या बालकांनी नवरात्रीमध्ये विविध वेळा निवेदन देऊन की बिजासनी घाट उतरल्यानंतर खाली खड्डे आहेत, खड्डे बुजवा। पण हा कृष्णराव काय म्हणतो, शिरपूरकरांची अवकात काय, अवकात काढतो तो। त्याच्या पायऱ्या आमच्या बहिणीचा आणि आमच्या भाचीचा जीव गेलाय। आता त्याची परतफेड करण्यासाठी आलोय। हा शिरपूरचा टोल आजपासून, या क्षणापासून कुणी इथे टोल भरणार नाही। शिरपूर शहरापासून अवघ्या 5 किलोमीटरच्या आत उभारण्यात आलेला शिरपूर टोल नाक्यावर शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांना टोल माफी मिळावी यासाठी मागील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून शिरपूर फर्स्ट ही संघटना सतत निवेदने आणि आंदोलने यांच्यामार्फत संघर्ष करत आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी या संघटनेने शिरपूर टोल कंपनीला निवेदन देऊन टोल माफीची मागणी केली होती। त्यावेळी कंपनीने लिखित स्वरूपात 15 दिवसाच्या आत याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते। मात्र नंतरच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने आंदोलन स्थगित झाले होते। निवडणूक काळात देखील राजकीय पक्षांच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी या युवकांना याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या वाहनधारकांची लूट ही अविरतपणे सुरूच आहे। म्हणून आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांनी आणि शिरपूर फर्स्टची संघटना आणि विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांच्या पाठिंब्याने एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यात शेकडोंच्या संख्येने वाहनधारकांनी सहभाग घेतला। शिरपूर शहरातील चोपडा जीनपासून ते शिरपूर शहर टोल नाक्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी टोल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावून त्यांना आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आणि आजपासून शिरपूर तालुक्याच्या कोणताही रहिवासी या टोलवर टोल भरणार नाही असा निर्धार व्यक्त केला। टोल कंपनीने मात्र याबाबत आपले निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आले असून त्यावरील अंतिम निर्णय झाल्यानंतरच याबाबत निर्णय जाहीर करता येईल अशी भूमिका मांडली। मात्र ही भूमिका कोणत्याही टोल आंदोलकाला मान्य नव्हती। त्यामुळे सर्वच आंदोलन आपल्या मागणीवर ठाम होते। त्यामुळे त्यांनी टोल प्रशासनासमोरच जाहीर केले की आजपासून शिरपूरकर या टोलवर टोल भरणार नाही। यावेळी बोलताना माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी या टोल कंपनीला मुघलांची उपमा दिली। ज्याप्रमाणे मुघलांनी जाजिया कर आपल्याकडून वसूल केला, त्याच पद्धतीने आधुनिक काळातील हे मुघल टोलच्या नावाने आपल्याकडून वसुली करत आहेत असा आरोप त्यांनी केला। या टोल कंपनीला त्यांनी औरंगजेब टोल कंपनी असे नाव देखील दिले। यावेळेस उपस्थित युवकांनी मागील काळात आंदोलकांशी टोल कंपनीने केलेला दुर्व्यवहार आणि केलेली शिवीगाळ याबाबत देखील माफी मागण्याची मागणी केली। यासाठी शिरपूर शहर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मात्र या आंदोलनानंतर टोल प्रशासनाने कोणतेही लिखित आश्वासन आंदोलकांना दिलेले नाही। त्यामुळे येत्या काळात शिरपूरच्या नागरिकांना टोल माफी न दिल्यास या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा याची जबाबदारी पूर्णपणे टोल प्रशासनाची असेल असे देखील यावेळी जाहीर करण्यात आला आहे। एकीकडे आंदोलनकर्ते आणि जनता संतप्त भावना व्यक्त करत असताना टोल प्रशासन मात्र हतबलपणे आमच्या हातात कोणतेही अधिकार नाही अशी बेजबाबदारपणाचे उत्तर देऊन टाळाटाळ करताना दिसून आले। विशेष म्हणजे तालुक्यातील प्रमुख राजकीय सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने आणि याबाबत आपली कोणतीही भूमिका जाहीर न केल्याने त्यांच्या या कंपनीला आशीर्वाद आहे का, त्यांना जनतेच्या प्रश्नांबद्दल कोणतीही सहानुभूती नाही का, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये जोरात सुरू होती। त्यामुळे या आंदोलनात राजकीय उदासीनता देखील दिसून आली। मात्र आता या विरोधात जनता रस्त्यावर उतरल्याने आगामी काळात यावर काय तोडगा निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। मात्र आंदोलनाच्या ठिकाणी शिरपूर तालुक्याच्या जमलेल्या जनतेने जनसभेद्वारे जाहीर केले आहे की आजपासून शिरपूर टोलवर कोणताही शिरपूर तालुक्याचा नागरिक टोल भरणार नाही। कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा करावी, अन्यथा याबाबतचे होणारे परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा या जनसभेने दिला आहे। त्यामुळे आगामी काळात टोल आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावेळी आंदोलकांनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया आपण पाहूया। साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की हे सोनगी टोल नाका आणि शिरपूर टोल नाका इथे इतकी मजकुरी करतो की सगळ्या म्हणजे माल वाहतूक गाड्या असतील, प्रायव्हेट गाड्या असतील किंवा ज्या कुठल्या गाड्या असतील त्यांना त्रास देण्याचं काम हे करतं। साहेब, तुम्ही जर इथे केलं
इतर टोल नाके जर पाहिले तर स्थानिकांना टोल माफी आहे, तुम्ही बघू शकता. परंतु आपल्या तालुक्यात तसं काही नाही साहेब. आजपर्यंत जे काही ऍक्सिडेंट इथं झाले आणि जे काही लोकांनी आपले प्राण गमावले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि या प्रशासनाच्या विरुद्ध इथे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मित्रांनो, केला पाहिजे की नाही? या क्षणापासून कुणी इथे टोल भरणार नाही. आणि याच्यासाठी आम्ही विनंती करतो की टोल प्रशासनाने व्यवस्थित आपल्या मार्गाने येऊन इथं त्याचं अधिकृत पत्र द्यावं. अन्यथा उद्या इथं काही गालबोट लागलं, कुणी आलं, धक्काबुक्की झाली, काही झालं तर याला जबाबदार तो कृष्णराव आणि NHAIचा प्रोजेक्ट हेड असेल. याच्यात मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही मी आपण एकाच गावाचे आहात आणि आपणच इथे आहात. हे टोलचे मालक बाहेरून येऊन इथं हुकुमशाही गाजवायचं बघतात. आता या हुकुमशाही वाल्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. आता अधिकृत पत्र घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. काय व्हायचं, काय करायचं ते आता पूर्ण होऊन जाऊ द्या. हे कोणाला वाटत असेल की हा फक्त युवकांचा मोर्चा आहे, कृपया कोणी समजू नका. या तालुक्याचे आमदार असतील, अमरीशभाई पटेल असतील, डॉक्टर जनसेवक डॉक्टर जितेंद्र ठाकूर असतील, शिवसेनेचे भरत राजपूत, नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट, नगरसेवक हर्षद राजपूत, स्वतः मी, त्यासोबत बंजारा क्रांती दल, मयूर राजपूत, सामाजिक संघटना, हे सर्व पत्रकार संघटना, अखिल भारतीय छावा संघटना, भीम शक्ती संघटना, अजून आपली श्री शिवाय नमस्तुभ्यम ग्रुप, करणी सेना, अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दिलेला आहे. कृपया मानव एकता पार्टीचा देखील पाठिंबा आहे. शिरपूर तालुका सरपंच संघटना देखील आपला पाठिंबा दिलेला आहे. शाळा संघटनेला सैनिक संघटना जी आहे, आपले एक सैनिक संघटना समता परिषदेतील पिंटू माळे असतील, उदयराजे जाधव असतील, बंजारा क्रांती दलाचे आपले सरपंच उपसरपंच असतील, सर्वांनी, आदिवासी संघटना बिरसा मुंडा असेल, गाडी चालक मालक संघटना असेल, ट्रान्सपोर्ट युनियन असेल, या सर्व शेतकरी कामगार पक्ष असेल, आपल्या कम्युनिस्ट पार्टी असेल, महाराष्ट्र जनकल्याण संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस, सर्वांनी, महाराष्ट्र निर्माण सेना असेल, या सर्वांनी या मोर्चाला आपला बिनशर्त सशर्त पाठिंबा दिलेला आहे. म्हणून कोणाला वाटत असेल की हा फक्त युवकांचा मोर्चा आहे, पण खऱ्या अर्थाने युवकांची चिंगारी या वणव्यामध्ये केव्हा पेटेल केव्हा पेट घेईल ते सांगता येत नाही. आमचं टोल प्रशासनाला अजून तुमचं आव्हान आहे की आपण इथं आमच्या मागण्यांच्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी आमच्या शिष्टमंडळाचे शिरपूर पथ संघटनाचे जे नेतृत्व करते यांचे पदाधिकारी आणि जे काही 2-4 आमचे पत्रकार बांधव आणि या गावातले काही राजकीय पदाधिकारी हे सोबत जाऊन 15-20 लोकांनी त्यांची चर्चा करायची आहे. आणि आम्हाला या टोल पासून हा जो काही चर्चा औरंगजेबाचा जो काही जिजिया कर लावला आम्हाला, हा जिजिया करापासून या टोलच्या नावापासून औरंगजेब टोल लागा आहे, या टोल पासून आम्हाला मुक्ती मिळावी. आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप की मित्रांनो, पण खऱ्या अर्थाने आम्ही शिरपूरचे भूमिपुत्र आहोत, शिरपूरचे नागरिक आहोत. त्यामुळे या सगळ्यांच्या गाड्या, प्रत्येक नागरिकाची गाडी तिथून सुटली पाहिजे, हाच या टोलच्या आंदोलनाचा उद्देश आहे. टोल माफी झालीच पाहिजे, टोल माफी झालीच पाहिजे. आज शिरपूर तालुक्याच्या वतीने आणि शिरपूर पक्षचे सगळे सहकारी तरुण मित्र आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने आज भव्य मोर्चा, आज शिरपूर टोल आपल्या शिरपूरकरांना माफ व्हावा आणि त्याच्यामुळे या शिरपूरकरांना गेल्या 10-15 वर्षापासून या टोलचं अनधिकृतपणे टोल भरावा लागतो आहे. तो फार अन्यायकारक निर्णय आहे आणि याच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं चालू आहेत. परंतु सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे, टोल चालवणाऱ्या कंपनींचं दुर्लक्ष आहे. देशाच्या विकासासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी टोल असतील याचं आम्ही स्वागत करतो, परंतु फक्त शिरपूरच्या 5 किलोमीटर अंतरावरती जर टोल असेल आणि तो टोल शिरपूरकरांच्या नागरिकांवरती टोल त्यांना मुक्ती मिळत नसेल
विशेषतः आमचे इथले ऊस उत्पादक शेतकरी यांचे खूप मोठ्या प्रमाणावरती ऊस वाहून कारखान्याला जात असतो. ते कारखानेवाले सुद्धा शेतकऱ्यांकडनं या टोलची रक्कम वसूल करत असतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी या टोल पासून खूप त्रासलेला आहे आणि त्यामुळे या शिरपूर फर्स्ट या युवकांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे हे वाखवण्याजोगं आहे आणि नागरिकांची प्रत्येक नागरिकाने जागरूक होणं गरजेचं आहे. 5 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला जर टोल द्यावा लागत असेल तर कुठेतरी फार मोठा अन्याय आहे. आणि आपण जर बघितलं असेल की पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे शहरच्या नजीक एखादा टोल आहे तो त्या ठिकाणी बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्यांना फ्री आहे, पण हाच नियम आमच्या शिरपूरकरांना का नाही. आणि त्याच्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या कंपनीला विनंती करतो की त्यांनी तात्काळ इथे चर्चेसाठी पाचारण व्हावं आणि पाचारण होऊन या शिरपूर तालुक्यातील नागरिकांना टोल माफ मिळायला पाहिजे एवढी विनंती आम्ही करतो. अन्यथा हे आंदोलन चिघळलं तर हे आम्हा लोकांच्या हाताच्या सुद्धा बाहेर जाऊ शकतं आणि म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करतो आहोत आणि शांततेच्या मार्गाने चर्चेतून हा प्रश्न सुटावा हीच आमची प्रमुख मागणी आहे.